बातमी छत्रपती संभाजीनगरमधून आहे। गॅस टंचाईचा छत्रपती संभाजीनगरमधील फार्मा इंडस्ट्रीला फटका बसलेला आहे। सर्दी खोकल्याचं औषध तयार करणारी कंपनी ठप्प झाली आहे। कंपनीमध्ये लाकडावरती चालणारे बॉयलर आणून काम सुरू झालेलं आहे। गॅस तुटवड्यामुळे 5 लाख औषधांच्या बाटल्यांच्या ऑर्डर या कंपनीने नाकारलेल्या आहेत। खरं तर याच कंपनीच्या माध्यमातून दिवसभरात 1 लाख वर या बॉटलची निर्मिती केली जाते। मात्र गेल्या 5 दिवसापासून जे आहे ते गॅसचा पुरवठा खंडित झाल्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ते या कंपनीचं काम ठप्प झाल्याचं चित्र पाहायला मिळतं। आणि हे जे आहे ते आता शेवटची पॅकिंग या ठिकाणी हे कर्मचारी करताना पाहायला मिळतात। खरं तर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा या कंपनीच्या माध्यमातून ह्या कप सिरपच्या बाटला पाठवल्या जातात। मात्र आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे या कंपनीला कशा पद्धतीनं फटका बसलाय हे चित्र आपण या ठिकाणी पाहतोय। गव्हर्नमेंटनी सगळे पेपरला येतं, टीव्हीवर येतं की गॅसची कमी नाही आहे। मग इंडस्ट्रीला गॅस नाही तर कशी औषधी बनवणार? आणि औषधी बनवली नाही तर मला आज पूर्ण महाराष्ट्रातून फोनवर फोन चालू आहे। मी प्रत्येक माणसाला काय उत्तर देणार? सगळीकडे पेपरला येतं की गॅसची टंचाई नाही आहे आणि आमच्याकडे एकही सिलेंडर आम्हाला मिळत नाही। ही परिस्थिती, सत्य परिस्थिती आज आहे। मी तुमच्या समोर आता गॅसवाल्याला फोन लावला, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की गॅस येण्याची शक्यताच नाही आहे। मग आता आमच्या समोर कोणताच मार्ग नाही। गव्हर्नमेंटने याच्याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकमसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती।